वनमंत्री पतंगराव कदमांनी जागा वाटपावरून सुरू असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या रस्सीखेचीला वनमंत्री पतंगराव कदम यांनी कानपिचक्या दिल्या आहेत। दोन्ही काँग्रेसनं खोड्या केल्या तर राज्यात पुन्हा सत्ता येणार नाही असं त्यांनी खास आपल्या स्टाईलमध्ये ठणकावलंय। राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीमध्ये एकमेकाच्या खोड्या न करता प्रामाणिकपणे काम केलं तर आता सुद्धा आघाडी सत्तेवर येईल। अशा खोड्या झाल्यामुळे तर राज्य एकदा आलं विरोधकांचं। खोड्या केल्या काही लोकांनी नेत्यांनी आणि दुसऱ्या नेत्यांनी ते लोक गोळा केले आणि ते चढपाटून एकमेकाची जिरवायचा धंदा। मी त्या वेळा जाणीव देत असतो काय होईल। सगळे घरी बसतील, नुसते घरी नाही काय आज जातील। मी भाष्य खरं या लोकांच्यावर करत नाही। आमच्या इकडचे कुठले कोण नेता आहे हे सगळं यांचं बी पेरलेलं आहे आणि त्याला सातत्यानं खतपाणी घातलं या लोकांनी। या ज्या लोकांनी हो राष्ट्रवादीच्या लोकांनी खतपाणी घातलं आणि जे काय होतं नव्हतं पांढरी फडकी टाकली सगळं केलं। आता त्यांनी बघायचंय त्यांची माणसं नानू कुठं चाललेत। तो आमचा विषय थोडाच आहे आणि आमचा विषय एवढाच आहे, कोणी उभा राहू दे, चिंता करायचं कारण नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।